देव किती असावेत, कोणते नसावेत, कसे असावेत, हा देव देव्हाऱ्याशी संबंधित मुद्दा आहे. काही कुटुंबामध्ये मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात, ते देव आपण तपासून घ्यावे. आम्ही ग्रामीण भागात बघितलं, काही देवाऱ्यांमध्ये चक्क मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेला, अज्ञानपणामुळे. मारुती हे जे दैवत आहे हे संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, लग्नाचा त्याचा काहीही संबंध नाही. अनेक विवाह त्यामुळे अडून राहिलेले आहेत. काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून भलतीच दैवत देवाऱ्यात ठेवले, ग्रामदैवत, काही इष्टदैवत, काही स्थापित दैवत, यातला भेद कळत नाही. गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात. त्यांचा कुलदेवतेशी काहीही संबंध नाही. ती आई नसून ती मावशी आहे. पण आम्ही काय केलं, मावशीला स्थापन केलं, नाही माहिती